नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर बघणार आहोत की तुमची जे सेकंड रिस्पॉन्स शीट आली आहे, या सेकंड रिस्पॉन्स शीट मध्ये चूक असल्यास तुम्ही आक्षेप घेऊ शकता का, किंवा तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्याच्यात काही चूक असल्यास तर दुरुस्त करू शकता का। तसेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनही रिस्पॉन्स शीट अवेलेबल झालेली नाही आहे किंवा त्यांना ते डाउनलोड झालेले नाही आहे, तर ते डाउनलोड करू शकतात काय। तसेच डाउनलोड केलेली जी आपली पीडीएफ फाईल असणार आहे सेकंड रिस्पॉन्स शीटची, हे व्यवस्थित ओपन होत नाही आहे, म्हणजे एरर दाखवत आहे। तर याच्यामध्ये तुम्ही चुकी जे आलेली आहे ही दुरुस्त करू शकता का, असे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात आणि या सर्व प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहे। या व्हिडिओमध्ये तुमच्या मनात असलेले सर्व प्रश्न आता आपण काय करणार आहेत त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहे। तर बघा, बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांना अजूनही सेकंड रिस्पॉन्स शीट मध्ये ट्रस्ट आलेला नाहीये, म्हणजे त्यांना वाटत आहे की माझ्या रिस्पॉन्स शीट मध्ये काहीतरी चूक आहे। तर ही चूक ते दुरुस्त करू शकतात का, तर ऑब्वियसली बऱ्याचशा गोष्टी तुम्ही दुरुस्त करू शकता। त्याकरता आपल्या TCS वेबसाईट वरती कालपासून एक कॉलम दिलेला आहे, त्या कॉलम विषयी आता आपण चर्चा करणार आहोत। तर बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला आपल्या ई महाभूमी जी वेबसाईट आहे याच्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। आता तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येणार आहे, तुमची इमेज येणार आहे, तुमचा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म येणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला वरच्या साईडला लिहिलेलं असेल ॲप्लिकेशन डिटेल असेल, त्यानंतर तुमच्याकडे सिटी इंटिमेशन असेल स्लिप त्याची, त्यानंतर ॲडमिट कार्ड असेल, हेल्प डेस्क असेल, त्यानंतर पेमेंट स्लिप असेल, सोबतच कॅन्डिडेट रिस्पॉन्स असेल। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॅन्डिडेट रिस्पॉन्स अजून मिळाला नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे नसेल। तर बघा, आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आता तुम्हाला याच्यामध्ये जे हेल्प डेस्क हे तुम्हाला दिसत आहे, या हेल्प डेस्क वर क्लिक करायचं आहे। हेल्प डेस्क वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हा या प्रकारचा इंटरफेस दिसेल। या इंटरफेस मध्ये जर तुम्ही ऑलरेडी अगोदर कोणती क्वेरी घेतलेली असेल तर त्याची डिटेल सुद्धा तुम्हाला तिथं मिळेल, जर घेतलेली नसेल तर तिथं ब्लँक असणार आहे। आता या ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये घेतली होती ती मी व्हाईट मध्ये काय केलेलं आहे, म्हणजे त्याला झाकून ठेवलेला आहे सरळ सरळ। तर बघा, इथं तुम्हाला एक वाक्य स्टेटमेंट दिसत आहे, क्लिक हिअर टू रेज क्वेरी। काय क्लिक हिअर टू रेज क्वेरी, त्याच्यानंतर आहे रिफ्रेशचं बटन। तर क्लिक हिअर टू रेज क्वेरी वर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस दिसेल। या प्रकारच्या इंटरफेस मध्ये तुम्हाला बघू शकता, इथं प्रॉब्लेमची कॅटेगरी दिसत आहे एका साईडला, त्या दुसऱ्या साईडला प्रॉब्लेमचा टाइप दिसत आहे, खाली प्रॉब्लेमचं स्टेटमेंट दिसत आहे, आणि सर्वात खाली दिसत आहे तुम्हाला अपलोड स्क्रीनशॉट। याच्यामध्ये 3 स्क्रीनशॉट तुम्हाला अपलोड करायचे आहे। तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला करायचं आहे काय प्रॉब्लेम कॅटेगरी वरती क्लिक। हा जो चेक बॉक्स दिलेला आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील। समजा तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये काही गडबड असेल किंवा चुका असेल तर त्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म एक ऑप्शन आहे। त्यानंतर ॲप्लिकेशनचे ते तुमचं पेमेंट होतं त्याच्यामध्ये काही एरर असेल तर ऑब्विसली आता त्याच्यात नसणारच आहे, तर ते एक आहे। त्यानंतर एक्झामिनेशनची सिटी याच्या हे आहे, ॲडमिट कार्ड आहे, आणि सर्वात महत्त्वाचं रिझल्ट किंवा स्कोर कार्ड, हाही जे शेवटचं ऑप्शन आहे हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। तर रिझल्ट किंवा स्कोर कार्डचं हे जे बटन आहे किंवा हा जो कॉलम आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा काय भेटेल, प्रॉब्लेम टाइप जो आहे तो प्रॉब्लेम टाइप सिलेक्ट करावा लागेल। आता प्रॉब्लेम टाइप आपण समजा फॉर एक्झाम्पल आपली कॅटेगरी होती रिझल्ट किंवा स्कोर कार्ड विषयी, की मॅक्झिमम विद्यार्थ्यांना हाच प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, प्रॉब्लेम टाइप मध्ये मग काय तुम्हाला क्लिक करायचं आहे, या चेक बॉक्स वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल स्कोर कार्ड नॉट अवेलेबल फॉर डाउनलोड। त्यानंतर दुसरा ऑप्शन असेल एरर इन स्कोर कार्ड किंवा अदर तुमचं काही प्रॉब्लेम असू शकतो। आता ज्या विद्यार्थ्यांना स्कोर कार्ड डाउनलोड साठी अवेलेबल झाला नाही ते तिथं क्लिक करू शकतात, किंवा स्कोर कार्ड डाउनलोड झाला आहे परंतु त्याच्यामध्ये एरर होत आहे ओपन होताना, तर त्याच्यावरती क्लिक करू शकतात, किंवा तुमचे प्रश्न काही अजूनही चुकीचेच आयोगाने दिलेले आहेत, म्हणजे TCS ने दिलेले आहेत, तर तुम्ही अदर वर सुद्धा क्लिक करू शकता। हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय द्यायचं आहे, तुमचं स्टेटमेंट द्यायचं आहे। काय द्यायचं आहे, स्टेटमेंट। स्टेटमेंट मध्ये काय द्यायचं आहे, प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये जो तुमचा फॉल्ट असेल। फॉर एक्झाम्पल मला माझं स्कोर कार्ड आहे, या स्कोर कार्ड मध्ये मला प्रॉब्लेम आहे की समजा फॉर एक्झाम्पल की माझे प्रश्न 2 चुकीचे दिलेले आहेत, तर तुम्ही अदर वर क्लिक केल्यानंतर स्टेटमेंट मध्ये तसं मेन्शन करायचं आहे, तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं आहे की माझ्या या प्रकारचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचा सिरियल नंबर तुम्हाला मिळालेला असतो रिस्पॉन्स शीट वरती, आणि आन्सरचा सुद्धा क्रमांक असतो, ते त्याच्यामध्ये टाकल्यानंतर
तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्यायचे आहे. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर खाली जे 3 कॉलम दिसत आहेत तुम्हाला, अपलोड कॉपी, स्कॅन कॉपी ऑफ स्क्रीनशॉट किंवा स्कॅन कॉपी जे आपण स्क्रीनशॉट काढलेले आहेत ते काय करायचे आहे, तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर हे जे खाली बटन दिसत आहे तुम्हाला सबमिटचं, या सबमिटच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिटचं बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईमेल येईल. त्या ईमेलमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल की तुमची क्वेरी जी आहे ऍक्सेप्ट झालेली आहे. मग त्या क्वेरीवरती काय होणार आहे, तुम्हाला योग्य तो रिस्पॉन्स मिळणार आहे. मग याच्यामध्ये तुमचा कोणताही प्रॉब्लेम असला तो 100% सॉल्व्ह होण्याचे चान्सेस खूप आहेत. म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना असे सारे प्रश्न उद्भवले होते त्या विद्यार्थ्यांनी हे जरूर ट्राय करायला हवं, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम फेस झाला आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा गोल्डन चान्स आहे की ते तुमची क्वेरी रेज करू शकतात. तर आता हे क्वेरी रेज केल्यानंतर काय करू शकता, तुम्ही तुमच्या प्रश्नाचं समाधान मिळवू शकता. तर बघा, आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि तलाठी भरती असो, अन्य गव्हर्नमेंट एक्झाम असो, याची जर अपडेट तुम्हाला वेळेवर हवी असेल तर चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. चला, तर या व्हिडिओमध्ये सविस्तर आपल्याला हे बघायचं होतं, ते आपण बघितलेलं आहे. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.